हाय फ्रेंड्स, चला बनवूया आपण सँडविच। त्यासाठी मी थोडंसं तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा, थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे। छान परतून घ्यायचं। कांदा चांगला परतला पाहिजे म्हणून मी थोडंसं मीठ टाकत आहे चवीपुरतं। छान परतून घ्यायचं आहे। ठेचलेला लसूण टाकत आहे। छान मिक्स करायचं आहे। परतून घ्यायचं लसूण पण। सगळं छान परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये चवीनुसार तिखट, मीठ आणि थोडीशी हळद टाकत आहे। मीठ तर आपण अगोदर टाकलेलंच आहे। तिखट आणि हळद टाकत आहे। छान मिक्स करून घ्यायचं आणि आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये वेजेस टाकणार आहोत। तर मी गाजर किसलेलं टाकून राहिलेली आहे आणि शिमला मिरची टाकलेली आहे। तुमच्याजवळ बीन्स वगैरे असेल तेही टाकू शकता तुम्ही। छान परतून घ्यायचं आहे। उकळलेले आलू टाकत आहे। आपण हे लहान मुलांसाठी छान व्हेज सँडविच बनवून राहिलेलो आहोत। छान असं मॅश करून घ्यायचं आहे। सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे। आलू छान मॅश करून घ्यायचे आणि आता याच्यामध्ये आपण चाट मसाला, मॅगी मसाला टाकायचा आहे। छान मिक्स करायचं आहे। सर्व छान मिक्स झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर म्हणजे सांबार टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस बंद केलेला आहे मी यावेळेस आणि सर्व साहित्य छान मिक्स झाल्याच्या नंतर आपण आता सँडविच बनवायला सुरुवात करूया। तर मी ब्रेड स्लाइस घेतलेले आहे। या पद्धतीने ब्रेड स्लाइस घेतले। त्याच्यावरती शेजवान सॉस टाकत आहे। तुम्ही साधा सॉस पण टाकू शकता, टोमॅटो सॉस। आणि हिरवी चटणी आपण एका साईडला लावून घेणार आहोत। दोन्ही साईडला छान लावून घ्यायचं आहे। एका साईडला लाल चटणी, एका साईडला हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचप पण लावू शकता। आता आलूची भाजी जी बनवून ठेवलेली होती आपण ती टाकून राहिलेली आहे। छान स्प्रेड करायची आहे भाजी। आलू मसाला छान लावून घ्यायचा आहे ब्रेडवरती आणि त्यानंतर दुसरी स्लाइस ठेवायची आहे। या पद्धतीने आपण सर्व सँडविच तयार करून घेणार आहोत। तुम्ही हे असेही खाऊ शकता, पण आपण आता याला थोडंसं शेकून घेणार आहोत। दोन्ही साईडला छान बटर लावून घ्यायचं आहे आणि छान शेकून घ्यायचं आहे। तुम्ही ताव्यावर पण शेकू शकता। तर या पद्धतीने दोन्ही साईडला आपण बटर लावून घेत आहे आणि शेकून घ्यायचं आहे। गॅसवर या पद्धतीने आपण शेकून घेतलेलं आहे। बघा, आपलं सँडविच आता तयार आहे। तुम्ही सॉस सोबत किंवा तिखट चटणी सोबतही खायला देऊ शकता। मुलांना डब्यावर द्यायलाही खूप मस्त अशी ही रेसिपी आहे। तर बघा, आपले हे सँडविच तयार आहे। व्हेजिटेबल सँडविच हे आपले तयार आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तयार आहे आपले व्हेज सँडविच।